Hello friends, I am Hemant Baviskar. I am going to teach you difference between factors and divisors. Right. This video are important for class 7. Right. बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की फॅक्टर्स आणि डिवायझर्स यांच्यामधला आपल्याला डिफरन्स बघायचा आहे. नेमकं फॅक्टर्स म्हणजे काय, नेमकं डिवायझर्स म्हणजे काय, बरोबर आहे. आता मग या ठिकाणी आपण डिव्हिजन करतो. डिव्हिजन करत असताना काय होते, रिमाइंडर 0 येतो किंवा 0 सोडून जे रिमाइंडर कोणताही नंबर येतो, बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी की त्याला म्हणायचं या ठिकाणी डिवायझर, म्हणजे 0 किंवा 0 सोडून तिथं कोणताही नंबर येतो त्याला म्हणायचं या ठिकाणी डिवायझर. आणि बघा फक्त 0 येतो, फक्त 0 येतो रिमाइंडर, त्याला म्हणायचं फॅक्टर, त्याला म्हणायचं फॅक्टर. बघा या ठिकाणी की आपण सर्वात पहिले डिस्कस करूया डिवायझर्स म्हणजे काय. डिवायझर्स म्हणजे काय की बघा आता फॉर एक्झाम्पल फोर अपॉन टू, इट इज एक्झाम्पल. आता 4 असणार आपला न्यूमरेटर आणि 2 असणार आपला डिनॉमिनेटर. राईट. बघा आता हा 4 असणार आता आपल्या मध्ये, 2 असणार इथं बाहेर, म्हणजे 4 ला आपण काय म्हणतो, न्यूमरेटर म्हणतो. म्हणजे 4 म्हणजे काय आपला डिव्हिडंड, 4 म्हणजे काय आपला डिव्हिडंड आणि 2 म्हणजे काय आपला डिव्हायझर. तर 2 असणार आपला डिव्हायझर, इथं 4 असणार आपला डिव्हिडंड. राईट. तर बघा या ठिकाणी आता 4 2 पेक्षा या ठिकाणी मोठा आहे, बरोबर आहे. आता बघा 2 च्या टेबलला 4 हा दुसऱ्या स्थानी येतो, म्हणून तो आला या ठिकाणी कोशंट. इथं 2 आला इथं कोशंट 4. इथं आपण सबट्रॅक्ट करतोय, 4 - 4 दॅट इज 0. म्हणजे काय, 4 इक्वल टू 2 इंटू 2 प्लस 0. इथं 4 म्हणजे काय आपला डिव्हिडंड, इथं 2 म्हणजे काय आपला डिवायझर, तर 2 म्हणजे काय आपला कोशंट, 0 म्हणजे काय आपला या ठिकाणी रिमाइंडर, बरोबर. दिस कॉल एज अ डिव्हिडंड, डिवायझर, कोशंट अँड रिमाइंडर. हा 2 म्हणजे आपला काय कोशंट. राईट. तर बघा या ठिकाणी मग 0 होता आपला रिमाइंडर. राईट. आता बघा दुसरा एक्झाम्पल आपण घेतो या ठिकाणी 7/3. second example, 7 is a numerator, 3 is a denominator. बघा 3 असणार, सॉरी 7 असणार मध्ये, 3 असणार बाहेर. मग 3 1 जार 3, 3 2 जार 6, 3 3 are 9. 9 इथं 7 पेक्षा मोठा येतोय, मग 7 जवळ नंबर घेऊ, तो आला या ठिकाणी 6. मग 3 2 are 6, इथं असणार 2, इथं असणार 6. सबट्रॅक्ट करतो आपण या ठिकाणी, इथं असणार या ठिकाणी 1. म्हणजे इथे रिमाइंडर आपल्याला 0 मिळतोय, रिमाइंडर आपल्याला 1 मिळतोय. इट इज कॉल्ड एज अ डिवायझर.
दॅट इज फॉर एज अ डिवायझर. पण आता या ठिकाणी बघा, हा फक्त 0 येतोय, फक्त रिमाइंडर 0 उरतोय, दॅट इज फॉर एज अ फॅक्टर. फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी फॅक्टर्स 14/7 बघा या ठिकाणी आता 14 येतो मध्ये, 7 येतो आपल्या बाहेर. म्हणजे न्यूमरेटरचा पार्ट आहे त्याला म्हणतो आपण डिव्हिडंड, तो असतो मध्ये, आणि डिनोमिनेटरचा पार्ट आहे म्हणजे 7 तो असतो या ठिकाणी बाहेर. मग बघा या ठिकाणी 7 2 are 14, 2 असणार क्वोशंटला, 14 आपण सबट्रॅक्ट करतोय, इथे वरला या ठिकाणी 0 0, राईट. म्हणजे रिमाइंडर या ठिकाणी आपल्याला 0 करतो या ठिकाणी, दॅट इज फॉर एज अ फॅक्टर, दॅट इज फॉर एज अ फॅक्टर. म्हणजे लक्षात ठेवायचं, ऑल फॅक्टर्स आर डिवायझर. म्हणजे सर्व असणारे फॅक्टर, सर्व असणारे डिवायझर, बट ऑल डिवायझर आर नॉट फॅक्टर. डिवायझर म्हणजे काय असतो, 0 किंवा 0 सोडून तिथं कोणते नंबर येतो, कुठे रिमाइंडरला 0 किंवा 0 सोडून तिथं कोणताही नंबर येतो, दॅट इज फॉर एज अ डिवायझर. आणि बघा या ठिकाणी फक्त रिमाइंडर या ठिकाणी 0 येतो, त्याला म्हणायचं या ठिकाणी फॅक्टर. मीन्स दॅट ऑल फॅक्टर्स आर डिवायझर, बट all divisors are not factors. Okay.